अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय आणि यानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्याचा मोठा निर्णय एमपीएससी आयोगाने घेतलेला आहे। आता औषध निरीक्षण गट ब ची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे। हा पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता आणि एनडीटीव्ही मराठीनं या संदर्भातली सर्वात आधी बातमी दाखवली होती। दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली असता पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे आणि आता त्यामुळे परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे। दरम्यान फेर परीक्षेची तारीख, वेळ आणि इतर तपशील आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, आपण पाहतोय ही बातमी सगळ्यात आधी आपण दाखवली होती आणि आता ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे। दीपाली, हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे आणि विद्यार्थ्यांना देखील दिलासा आहे। आपण सर्वात आधी हे सगळं प्रकरण दाखवलं होतं की कशा पद्धतीने औषध निरीक्षक पदाचा हा पेपर 2 दिवसापूर्वी म्हणजे परीक्षा झाल्या त्याच्या 2 दिवस आधी विद्यार्थ्यांकडे व्हॉट्सअप आला होता। त्यातले 70 प्रश्न 70 पेक्षा अधिक प्रश्न हे व्हॉट्सअपवर व्हायरल झाले होते आणि हे प्रश्न काही विद्यार्थ्यांना 2 दिवस आधीच मिळाले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बातमी दाखवली त्यानंतर रोहित पवार असतील, सुषमा अंधारे असतील यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्यांनी देखील सगळ्या प्रकरणावर आवाज उठवला होता आणि त्या पुढे सगळ्या बातमीनंतर तात्काळ मुंबई पोलीस आयुक्तांकडून एक गुन्हे शाखेचं पथक बुलढाण्यात धडकलं। बुलढाण्यात देखील वेगवेगळ्या क्लासेसची चौकशी करण्यात आली। जेव्हा हे ज्या क्लासेसचं नाव या सगळ्या प्रकरणात आलं त्यांच्या ते बाजू देखील आपण त्यावेळेस जाणून घेतली होती। ते सगळं प्रकरण आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवलं होतं आणि अखेर आता हा औषध निरीक्षक पदाचा पेपर रद्द करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांची ही मागणी होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण जो मुद्दा मांडला होता की हे हा जो पेपर आहे तो व्हॉट्सअपवर काही मोजक्याच लोकांना मिळाला होता आणि तेच गुन्हे शाखेने जे तपास केला, जो अहवाल एमपीएससीला दिलेला आहे त्यात देखील असं सांगण्यात आलंय की एका विद्यार्थ्याला हा पेपर आधीच मिळाला होता आणि त्याचा लाभ देखील त्याला झालेला आहे। त्यामुळे तो पेपर तिथून पुढे व्हायरल झाला आणि त्यातून हा पेपर फुटल्याचं समोर आलं। त्यामुळे पहिल्यांदाच एमपीएससीचा पेपर फुटल्याचं अधिकृतरित्या मानण्यात आलेलं आहे आणि ही बातमी सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती आणि या बातमीची आता दखल घेण्यात आलेली आहे आणि अखेर हा पेपर रद्द करण्यात आलेला आहे। मात्र ही पेपर पुन्हा होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला आहे त्यांना आता फी भरावी लागणार नाही, त्यांना हा पुन्हा पेपर देता येणार आहे आणि त्याची तारीख देखील लवकर जाहीर होणार आहे। हे असं असलं तरी मात्र विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा आपल्याला म्हणता येईल आणि एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवर पुन्हा एकदा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच मोहसिन, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कोण नेमकं या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात आहे? दीपाली, या सगळ्या प्रकरणात आपण सांगितलं होतं की यात एक खाजगी संस्थाचा क्लासेसचे काही सहभाग असल्याचं कळतंय आणि त्यानुसार जी गुन्हे शाखेचं पथक आहे त्यांनी बुलढाण्यात जाऊन ते झाडाझडती देखील घेतलेली होती। आता ह्या सगळ्या प्रकरणात आता अहवाल देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार सध्या तरी पेपर रद्द करण्यात आलाय। पुढे या प्रकरणात गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर हे मान्य केलं असेल एमपीएससीने किंवा पोलिसांच्या तपासातून हे जर समोर आलं असेल की हा पेपर एका विद्यार्थ्याला याचा लाभ झाला आणि तो बाहेर गेला होता असं जर मान्य केलं असेल तर या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करावा लागणार आहे आणि त्यामुळे जर गुन्हा दाखल झाला तर या सगळ्या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण आहे ते देखील समोर येणार आहे। पेपर कसा फुटला, तो कुणी फोडला हे देखील समोर येणार आहे। त्यामुळे एक मोठी घडामोड या सगळ्या प्रकरणात पुढे घडू शकते। मात्र सध्या तरी पेपर रद्द करण्यात आलेला आहे आणि हे देखील स्पष्ट झालेलं आहे की एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला होता आणि एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय आणि इम्पॅक्ट देखील पाहायला मिळतो। निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मोहसिन। तर औषध निरीक्षक भरती प्रक्रिया ही रद्द करण्यात आली आहे। भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आणि आता अखेर ही परीक्षा रद्द झाली आहे।